तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा बंदूकधारी निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकांमुळे फरार झाला असा आरोप वैष्णवीचे चुलते असलेले मोहन कसपटे यांनी केला। राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची माहिती पोलिसांना दिली होती, परंतु हगवणे तिथं नव्हते असं पोलिसांना कळवलं। अटकेनंतर मात्र हगवणे त्याच फार्म हाऊसवर होते हे समोर आल्याचं सांगत त्यांनी पोलिसांवर खापर फोडली। आम्ही एनसी नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता। आता पुन्हा नव्याने केल्यानंतर त्याला शोध मोहीम करणं, तोपर्यंत त्याला पळायला चान्स मिळाला, दुसरे काही उद्योग करायला चान्स मिळाला आहे। तरी असे वारंवार त्यात चुका होऊ नये तसं निलेश चव्हाण पण झाला म्हणजे हो तसं थोडक्यात दिसतंय की राजेंद्र हगवणे जसं त्याला पळायला चान्स मिळाला, दादांनी थोडी ॲक्शन घेतली, ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र हगवणेला पकडले गेलं, तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं। पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलं पाहिजे, गुन्हेगारांनाच ते मोकट करतात। जसं लोकेशन तुम्ही देतात तरी पण तिथं पोलीस जात नाहीत। हो तसं आमचं राजेंद्र हगवण्याच्या वेळेला झालेलं आहे की बंडू फाटकचे जे आता आम्हाला पुन्हा समजले की आम्ही लोकेशन सांगितलं होतं, परंतु तिथं त्यांना मिळून आलं नाही असं ते म्हटले। परंतु आत्ता ज्या माहितीप्रमाणे बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर ते होताच, म्हणजे आता काय यातून बोध घ्यावा आम्हालाही समजत नाही काय।